नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल पीके स्टडीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या नवीन 3 जाहिराती आलेल्या आहेत. तर यामध्ये सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. यासाठी फीस किती असेल, यासाठी फॉर्म भरायची डेट काय असेल, तर यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर पहा, अतिशय दर्जेदार पदे आहेत, क्लास 1चे ही पदे आहेत. आणि यामध्ये जो आहे निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर यामध्ये फॉर्म जर आले तर तुमची चाळणी परीक्षा होईल आणि फॉर्म जर कमी आले तर थेट तुमची मुलाखतही होऊ शकते. तर यामध्ये पहिली जी जाहिरात आहे आणि वेगवेगळ्या जाहिरातीसाठी वेगळी शैक्षणिक अर्हता देखील आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत वास्तुशास्त्र संघटनेतील वास्तुशास्त्रज्ञ गट क्लास 1चं विद्यार्थी मित्रांनो हे पद आहे. या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. यामध्ये जागा आहे 4. तर यासाठी प्रवर्गानुसार तुम्ही जागाही पाहू शकता किती आहेत, 4 आहेत. तर यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 1, भटक्या जमाती ब साठी 1, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 आणि खुलासाठी 1, अशा एकूण 4 जागा दिलेल्या आहेत. तर यामध्ये फॉर्म भरायची जी डेट आहे, दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक 20 जानेवारी 2026 ही लास्ट डेट असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, कमी जागा आहेत म्हणून तुम्ही शैक्षणिक अर्हतेमध्ये बसता का ते पहा. सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 3 जाहिराती आहेत यामध्ये. तर का असं होतं की काही विद्यार्थी ना माहिती नसतं की त्यांची शैक्षणिक अर्हता तर अशी झालेली असते, पण त्यांना माहिती नसतं की अशा जागाही निघतात आणि यामध्ये ते फॉर्म भरण्यापासून वंचित राहतात. तर अशाच माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुमची शैक्षणिक अर्हता अशी जर कोणती वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हतेसाठी एमपीएससी वेगवेगळ्या जाहिराती काढत असते तर खूप विद्यार्थ्यांना ही माहिती नसतं. तर यामध्ये तुम्ही बसता का पहा, वेगवेगळ्या जाहिराती आहेत त्यामध्ये. नंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वेतन श्रेणी यासाठी जी आहे 56,100 ते रुपये 1,77,500 अधिक नियमानुसार अनन्य भत्ते असतील यासाठी. तर पात्रता यासाठी आहे भारतीय नागरिकत्व. तर वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक आहे 1 एप्रिल 2026 आणि किमान सर्वांसाठी वय आहे 18 वर्ष. कमाल वय आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक त्यांच्यासाठी आहे 43 वर्ष. तर प्रावीण्य प्राप्त खेळाडू यासाठी आहे राखीवसाठी 43 वर्ष आणि मागासवर्गीय यांच्यासाठी 43 वर्ष. तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी 3 वर्ष. दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. नंतर महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. तर यामध्ये दिलेलं आहे इज असोसिएट ऑफ द रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स और इज द associate member of the Indian Institute of Architects by examination or passes minimum degree in architect of a statutory university. तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची आर्किटेक्ट मधली डिग्री यामध्ये एलिजिबल आहे. आणि अँड मध्ये पहा, तर यामध्ये दिलेला आहे इज अ रजिस्टर्ड मेंबर ऑफ द काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर न्यू दिल्ली, यामध्ये रजिस्टर पाहिजे. तर यामध्ये अनुभवही लागणार आहे, 5 वर्षाचा अनुभव लागणार आहे. तर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक याबद्दल माहिती दिलेली आहे. अनुभवाच्या दाव्याबाबत नेचर ऑफ जॉब आर्किटेक्ट तर यामध्ये दिलेला आहे. तर यामध्ये आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत करताना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवारांनी नेचर ऑफ जॉब आर्किटेक्ट असे नमूद करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारत होऊ शकणार नाही. हाही मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर जी आहे निवड प्रक्रिया तुम्हाला सांगितलेलं आहे. फॉर्म जर आले तर तुमची चाळणी परीक्षा होईल, कमी जर आले थेट तुमची मुलाखत होईल. चाळणी परीक्षेतील किमान गुणांसंदर्भात सरळ सेवा भरती प्रक्रियाकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांसाठी देखील किमान पर्सेंटाईल अर्थमान लागू राहील. तर यामध्ये कमीत कमी तुम्हाला मुलाखतीला 41% गुण घ्यायचे आहे, तर तुमचा पुढे विचार केला जाईल. तर यामध्ये चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाले तर त्याचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा दिनांक, परीक्षेचे स्वरूप हे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे त्याची तुम्हाला माहिती वेळोवेळी भेटेल.
तर यामध्ये KYC बद्दल येथे माहिती दिलेली आहे. तर डॉक्युमेंट पहा, हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत. यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील असल्याबाबतचा वैध पुरावा सन 2025-26 लागेल. वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जर तुमच्याकडे त्याच्यानुसार फॉर्म भरत असाल तर सन 2025-26 लागेल. तर यामध्ये डॉक्युमेंट पहा, यामध्ये अनुभवाचे वगैरे डॉक्युमेंट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑफ मेंबर ऑफ द काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर न्यू दिल्ली याचं रजिस्ट्रेशन, असे तुम्हाला हे सर्टिफिकेट दिलेले आहेत. कोणकोणते लागणार आहेत ते. यासाठी शुल्क 719 रुपये लागेल. राखीवसाठी आणि राखीव प्रवर्गासाठी लागेल 449 रुपये फीस लागेल. तर यासाठी पहा 30 डिसेंबर 2025 रोजी ही जाहिरात आलेली आहे. नंतरची जाहिरात जी आहे, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार आरोग्य सेवा संचालनालयातील उपसंचालक आरोग्य सेवा राज्य आरोग्य प्रयोगशाळा सामान्य राज्य सेवा गट अ या संवर्गातील पदभरतीकरिता अर्ज जे आहे मागवण्यात येत आहेत. यासाठी एक जागा आहे. तर गट अ चं क्लास 1चं हे पद आहे. याच्यासाठी ही फॉर्म भरायची डेट आहे 31 डिसेंबर 2025. लास्ट डेट आहे 20 जानेवारी 2026. यासाठी वेतन श्रेणी आहे 78,800 ते रुपये 2,09,200 अधिक नियमानुसार अन्य भत्ते. पात्रता भारतीय नागरिकत्व. वयोमर्यादा 1 एप्रिल 2026 रोजी गणण्याचा दिनांक आहे. किमान वय जे आहे सर्वांसाठी 18 वर्ष, अराखीवसाठी 40 वर्ष आहे. यासाठी कमाल वयोमर्यादा. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 45 वर्ष आहे कमाल वयोमर्यादा. प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी अराखीवसाठी 43 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 45 वर्ष. तर माजी सैनिकसाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष. शैक्षणिक अर्हता पहा, यासाठी पासेस पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन बायोकेमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, केमिस्ट्री ऑफ फूड, ड्रग अँड वॉटर ऑफ फूड और फूड टेक्नॉलॉजी और अन इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन अशी शैक्षणिक अर्हता लागेल. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स येथे सांगितलेला आहे. प्रज्ञानशील अर्हता येथे दिलेली आहे. ही संपूर्ण तुम्हाला या तिन्ही PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर निवड प्रक्रिया ही याची तशीच होणार आहे. फॉर्म जर जास्त आले तर तुमची चाळणी परीक्षा होईल, कमी जर आली तर तुमची थेट मुलाखत होईल. तर यामध्ये मुलाखतीमध्ये किमान तुम्हाला 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीसाठी विचार केला जाईल. तर अर्ज करण्याची पद्धत जी आहे, प्रोफाईल तयार करायची आहे. MPSCची तुम्हाला KYC बद्दल येथे माहिती दिलेली आहे. तर या फॉर्मसाठी येथे डॉक्युमेंट दिलेले आहेत. हे डॉक्युमेंटला लागणार आहेत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी. तर यासाठी परीक्षा शुल्क आहे अराखीवसाठी 719 रुपये फीस. तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यांच्यासाठी 449 रुपये फीस आहे. ही जाहिरात ही 30 डिसेंबर 2025 रोजी आलेली आहे. नंतरची जाहिरात आहे मुख्य तांत्रिक अधिकारी, प्रभारी अधिकारी, सामान्य राज्यसेवा गट अ ची ही जाहिरात आहे. एकूण यासाठी 2 जागा आहेत. गट अ चं पद आहे. तर यामध्ये प्रवर्गानुसार जागाही पाहू शकता तुम्ही. तर यासाठी अर्ज करण्याची जी डेट आहे 31 डिसेंबर 2025 फॉर्म भरायची डेट. दिनांक 20 जानेवारी 2026 जी आहे लास्ट डेट आहे फॉर्म भरायची. तर यासाठी वेतन श्रेणी आहे 67,700 ते रुपये 2,08,700 अधिक नियमानुसार अन्य भत्ते. पात्रता भारतीय नागरिकत्व लागेल. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे 1 एप्रिल 2026. किमान वयोमर्यादा आहे सर्वांसाठी 19 वर्ष. तर कमाल वयोमर्यादा हे अराखीवसाठी 40, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 45 वर्ष. तर प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी खुलासाठी 43 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 45 वर्ष. तर माजी सैनिकसाठी सैनिकी सेवेचा कालावधी 3 वर्ष, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष. शैक्षणिक अर्हता यासाठी a degree in science with chemistry or biochemistry or a degree in food technology or food and drug or an equivalent qualification recognized and notified by the government of India for the purpose of appointment or of the analyst. तर यामध्ये डिग्री लागणार आहे आणि यामध्ये अन्न विश्लेषणामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स ही लागणार आहे. 10 वर्षाचा इथे दिलेला आहे. 10 इयर्सचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यामध्ये जो 6 इयर्स एक्सपिरियन्स शुड बी ऑफ द वर्किंग ॲज अ पब्लिक अनालिस्ट अपॉइंटमेंट. तर यामध्ये 6 वर्षाचा जो अनुभव लागणार आहे. पब्लिक अनालिस्ट मधला लागणार आहे. तर सार्वजनिक अन्न विश्लेषणामधला लागणार आहे. तर यामध्ये और ही मध्येही दिलेले शैक्षणिक अर्हता ती तुम्ही पाहून घ्या. तर यामध्ये डिग्री कशामध्ये डिग्री इन सायन्स विथ केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री यामध्ये डिग्री आणि तुम्हाला अन्न विश्लेषणामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे.
तर यामध्ये टोटल येथे दिलेलं आहे सर्व शैक्षणिक अर्हता, प्राधान्यशील अर्हता येथे दिलेली आहे. तर निवड प्रक्रिया याची तशीच होणार आहे. फॉर्म जर जास्त आले तर तुमची चाळणी परीक्षा होईल आणि कमी जर आले थेट तुमची मुलाखत होईल. मुलाखतीमध्ये किमान तुम्हाला 41% गुण घ्यायचे आहे तरच तुमचा शिफारशीसाठी विचार केला जाईल. जर परीक्षा घेण्याची निश्चित झाली चाळणी परीक्षा तर तुमची जो आहे परीक्षेचा अभ्यासक्रम वगैरे माध्यम वगैरे प्रसिद्ध करण्यात येईल संकेतस्थळावर. तर यानंतर अर्ज करण्याची पद्धत जी आहे प्रोफाईल तयार करायची आहे तुम्हाला MPC वरती. तुम्हाला हे डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत. हे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट लागणार आहेत. तर राखीवसाठी 719 रुपये फीस आहे. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 449 रुपये फीस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो क्लास 1ची ही पदे आहेत. जागा जरी कमी असल्या तरी क्लास 1चे पद आहेत. तर तुम्ही या शैक्षणिक अर्हतेमध्ये बसत असाल तर नक्की फॉर्म भरा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.